पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। का नाही घेऊ शकत। आज आम्ही एवढं मोठं काम केलंय, याला आरोग्यमंत्री जबाबदार असन, मुख्यमंत्री जबाबदार असन, पण ज्या खात्याचा मंत्रीच बोलतोय तुम्ही तिकडे मरा, आंदोलनाला बसा, मला काही घेणं देणं नाही। पुन्हा आम्हाला अकुशल दाखवल्याने एका माणसाचे 2 कॉन्ट्रॅक्ट केले आणि अकुशलचे कुशल हा प्रकारे आमची अशी जे फसवणूक केली शासनाने आणि कंपनीने, याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त शासन आहे। मिनिस्टर, IPS अधिकारी, सचिव और जो भी लोग थे अपने अपने घर में बैठे थे, लेकिन ये लोगों ने जान पे खेल के महाराष्ट्र की जनता की सेवा की है। याला लागल अशा पद्धतीचं आंदोलन करणार, या गोष्टीवर आम्ही ठाम आहे आणि सरकारला याची दखलच घ्यायला लागल, सरकारला गुडघे टेकायला लावल्या। नमस्कार, मैं राजेंद्र मौर्य और आप देख रहे हैं पवित्र समय न्यूज़। और इस वक्त हम CST के आज़ाद मैदान पर, जहां पर आप देखेंगे आज बेमुद्दा धरने आंदोलन को लेके कई दूर दराज पूरे महाराष्ट्र के अंदर में हर जगह से लोग यहाँ पर इस आंदोलन को धरने पर बैठे हुए हैं, जिसमें महिलाएं और युवा लड़के और युवा बच्चे जो आज जो देश के भविष्य कहे जाते हैं वो यहाँ पर बैठे हुए हैं धरने पर। जो कोविड काल से लेकर आरोग्य विभाग, जो एक ऐसा विभाग जिन्होंने कोरोना काल में जो अपनी लड़ाई लड़ी थी, आज उन्हें यहाँ धरने पर बैठकर आवाज़ उठाना पड़ रहा है। और 24 दिन हो गए, हम इन्हीं से कुछ जानने का प्रयास करेंगे को लेकर और शासन प्रशासन तक आवाज़ मिली। जहाँ तक सारे के सारे युवा जो महाराष्ट्र के अन्य कई विभागों से आज मतलब यहाँ पर जुड़कर एक साथ आंदोलन कर रहे हैं, बताइए क्या है ये डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य विभाग से निगड़ित जो भी गवर्नमेंट का काम है, मेरे ख्याल से 55 से लेकर 64 जो ऐप है गवर्नमेंट के, पोर्टल है, ये वेल एजुकेटेड युवा पीढ़ी से ये काम करवा रहे थे। कोरोना काल में इन लोगों ने कोरोना योद्धा बोल के भी काम किया है। मिनिस्टर, IPS अधिकारी, सचिव और जो भी लोग थे अपने अपने घर में बैठे थे, लेकिन ये लोगों ने जान पे खेल के महाराष्ट्र की जनता की सेवा की है। इनको अप्रेंटिसशिप बोल के, सिकाऊ उम्मीदवार बोल के काम पे लिया था, लेकिन एक कामगार के जैसा इनके साथ बर्ताव किया है। इनको 3 साल के लिए लिया गया था, लेकिन 2 साल 2 महीने के बाद ही इनको हकल दिया है। अगर ये लोग काम पे रहते थे आज, तो ये नौबत नहीं आती है। ये काम के लिए गवर्नमेंट पैसा देती है कंपनी को, जिस कंपनी पे ये काम करते हैं, सेंट्रल गवर्नमेंट भी पैसा दे रही है। तो ये जो काम है 100% हो रहा था पहले से, अभी ये 0- में गया है। हमारा गवर्नमेंट को यही कहना है, आप हर साल नई कंपनी को टेंडर देंगे, हर साल नए बच्चे से पैसा लेके उसको काम पे लगाएंगे, फिर 1-2 साल में धक्के दे के बाहर निकालेंगे, तो ये कैसा चलेगा। अच्छा, जैसे ये जो स्किल है, जो एक अप्रेंटिसशिप जो स्किल में जो एक टेक्निकली ITI के द्वारा माध्यम से पहुँचे बच्चे, जिस मुकाम पर पहुँचने के बाद एक तरफ जहाँ सरकारें ये कहती है कि आपको ये कोर्स करना चाहिए, वो कोर्स करना चाहिए, और एक इस कोर्स कोई अगर एक कोर्स होता है उसको लेकर एक ही जगह के माध्यम पर काम करता है, तो ये अन्य विभागों में भी है या फिर मात्र एक जगह पर है? इन्होंने जो काम किया है वो हेल्थ डिपार्टमेंट में, आरोग्य विभाग में किया है। आरोग्य विभाग से जुड़े जितने भी पोर्टल है, ये सभी वेल एजुकेटेड है। इनको जो भी शैक्षणिक आर्ट थी वो उन्होंने पूरी की है, और अभी इनको किसी और जाके काम करना है तो वो काम नहीं कर सकते। इनको आरोग्य विभाग में काम करना सिखाया है, और इनके पास जो टैलेंट है उसका टैलेंट हेल्थ डिपार्टमेंट में ही योग काम में आएगा। इसीलिए मेरे गवर्नमेंट से एक रिक्वेस्ट है, ये जो काम इन्होंने किया है वो आप भी जानते हैं, आपको भी सब पता है। ये
गवर्नमेंट के और डिवीज़न में जाके काम नहीं कर सकते हैं। इसीलिए इन्हें राष्ट्रीय आरोग्य अभियान में लेना है और जब तक ये नहीं लेंगे तब तक हम यहाँ से नहीं हटेंगे। काफ़ी तादाद में महिलाएं भी पहुंची हैं और उन्हीं के साथ साथ जो है सोचा है हमारे राष्ट्रवादी परिवार की तरफ से हम आदरणीय पवार साहब के विचारधारा पे चलते हैं, तो उनके विचार लेके हम इन बच्चों के साथ खड़े हैं और जब तक इन बच्चों को न्याय नहीं मिलता है तब तक हम इनके साथ खड़े रहेंगे। माझं नाव अमोल गुंड, मी महाराष्ट्र डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेचा सचिव आहे, राज्य सचिव। तर आम्ही महाराष्ट्रभरात 4,500 ते 5,000 डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य विभागामध्ये गेल्या कोविड काळापासून कार्यरत करतो, म्हणजे 2021 पासून। तर आमच्या 36 जिल्ह्यामध्ये पूर्ण जे गावं असतील, तालुके असतील, जिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, या असंख्य ठिकाणं आम्ही इथं शासनाच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत होतो ऑफिसमध्ये। तर त्यावेळेस आम्हाला कामावर घेतलं तर आम्हाला शिकवू म्हणून घेतलं, पण शिकवू 1961 कायदा काय म्हणतो का तुम्हाला जर शिकवू म्हणून घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणीतरी शिकवायला असं पाहिजे। तर आम्हाला शिकवायला कोणीच नव्हतं, आम्ही स्वतःच कार्यरत होतो त्या ठिकाणी। आम्ही स्वतः शिकलो आणि आम्ही पहिल्यापासूनच ज्यावेळेस आमची नियुक्ती केली त्या ठिकाणी आम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे, आमचं MSIT पाहिजे, टायपिंग पाहिजे, हा क्रायटेरिया त्यांनी घेतला। मग मला शासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला जर अनस्किल किंवा जर प्रशिक्षित लोक जर घ्यायचेच नव्हते तर तुम्ही 10वी-12वीची मुलं घ्यायचे होते ना, मग आम्हाला घेताना तुम्ही आमच्याकडून एवढे कागदपत्र काय घेतले? आणि आमचं आता जे वय झालेलं आहे आता 29-30 वर्षापर्यंत, आता आम्हाला कुठं नोकरी भेटणार? आणि तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं ठीक आहे गेली 2 वर्षापासून, त्याचा बाहेर कुठं इंडस्ट्रियल एरियामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कुठंच काही उपयोग होत नाही। त्याचा फक्त उपयोग होतो फक्त आरोग्य विभागामध्ये। आणि ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जर शिकवलं आहे मग त्या ठिकाणी आम्हाला आता राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून नियुक्ती द्यावी। आमचं जे पद ऑलरेडी आहे ते राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये मंजूर आहे, मग आम्हाला 2 वर्ष का फसवणूक केली? ते तिकडं आम्हाला कामगार म्हणून दिलं आहे आणि आम्हाला कुठंतरी शासनानं असं केलं आहे, त्या GRमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा GR होता का त्या ठिकाणी त्यांनी असं दाखवलं का तुम्ही शिकू उमेदवार म्हणून आहात, पण त्या ठिकाणी त्यांनी दिलं आहे, हे बघा इथं दिलेलं आहे, नमूद केलेलं आहे का 18,000 रुपये वेतन दे ठरते, पण आपण जर यांना शिकवू उमेदवार म्हणून जर नेमणूक केली तर 9,000 रुपये आपण यांना विद्यावेतन देऊ आणि 50% जो निधी आपण तो बचत करू, इतर अनुषंगिक कारणा आपलं कामाला वापरू, शासकीय कामाला। मग मला एवढंच म्हणायचं आहे, जर राज्य शासन आणि केंद्र शासनाचा जो निधी आहे तर तो इतर न वापरता आमच्या हक्काचंच आम्हाला तो देण्यात यावं आणि आमचं जे डेटा एंट्री आरोग्य विभागामध्ये पद आहे त्याच्यावरच आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून आता नियुक्ती द्यावी। आम्हाला ना कंपनीसोबत काम करायचं आहे ना शासनासोबत, जी राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये आमची नियुक्ती आहे त्यामधूनच आम्हाला नियुक्ती द्यावी। आणि जोपर्यंत हे शासन, हे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आम्ही आरोग्यमंत्र्याकडे गेलो ते म्हणे तुम्ही तिकडेच आंदोलनाला बसा, त्यांचे प्रधान सचिव झाले, इतर कोणी अधिकारी झाले, फक्त आश्वासन देतात, चर्चा करतात, आम्ही तुम्हाला कळवू, असं तोंडी बोलून होत नाही। जे काय असेल त्यांनी आम्हाला लेखी द्यावं। मुख्यमंत्र्याकडे गेलो पण मुख्यमंत्र्यानेही कुठली दखल घेतली नाही। तुम्ही बाहेर दौरे करतात, लाखो कोटी रुपयाचे रस्ते बांधतात, मग आमचं जे हक्काचं आहे आमच्याकडे लिखित आहे, GR आहे आमच्याकडे, कायदेशीर त्या सगळ्या काही गोष्टी आहे। आज महिला भगिनी असतील तळागाळातून एवढ्या दूरवरून मुंबईमध्ये आलात, रस्त्यावर झोपतायत, रस्त्यावर खातात, याची दखल का शासन घेऊ शकत नाही? तुम्ही जर इतर लोकांची दखल तत्काळ घेतात मग आमची का नाही घेऊ शकत? आज आम्ही एवढं मोठं काम केलं आहे, माझा जवान सीमेवर मरतोय आणि आज आम्ही कोरोना योद्धा म्हणून तुम्ही आम्हाला पुरस्कार दिला आहे, आमची एवढी सन्मान दिला आहे, मग आज आम्हाला रस्त्यावर आलो मग आमची का दखल घेतल्या जात नाही? एकीकडे तुम्ही शासन आपल्या दारी करतायत आणि आम्ही शासनाच्या दारी आलो आहोत, मग आमची दखल का घेत नाही तुम्ही? गेली 24वा दिवस उजडला आहे। आज माझे महिला भगिनी बांधव असन रस्त्यावर झोपतात, आजारी पडलात, एक माने म्हणून 90% अपंग आहे पायानं आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यातले, त्यांना नोकरी का भेटली, बायको का भेटली? आपलं नोकरी भेटली म्हणून बायको भेटली आणि त्यांना जमीन नाही, कुठलाही उदरनिर्वाह नाही। आज ते आजारी पडले, चौकीतून त्यांना दवाखान्यात नेलं, त्यांच्या जर जीवाचं बरं वाईट काही झालं तर याला आरोग्यमंत्री जबाबदार असन, मुख्यमंत्री जबाबदार असन, पण ज्या खात्याचा मंत्रीच बोलतोय तुम्ही तिकडं मरा, आंदोलनाला बसा, मला काही घेणं देणं नाही, मग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? बस एवढी शासनाला विषय। आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री साहेब एकीकडे बोलतात का हे शासन गोरगरिबांचं आहे, दिनदुबळ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कोणावर अन्याय होणार नाही, अन्याय केला जाणार नाही, मग आमच्यावर का अन्याय होतोय? मग आमची का दखल घेतली जात नाही? 1 महिना होता चालला इकडं। तर मला शासनाला एकच म्हणायचं आहे, शासन जर आमची जर मान्यता किंवा आमची जर मागणी पूर्ण नसन करत, यानंतरचं आंदोलन आम्ही आता डायरेक्ट उपोषणाचं करणार आहोत 2 दिवसानंतर। बस शासनाला एवढीच मागणी आहे आमची।
भंग केला आहे, त्या नियमांचा आणि जो कराराचा भंग केला आहे, त्यामुळे त्या कंपनीवर निश्चितपणे कारवाई ही केलीच गेली पाहिजे. आणि त्याचप्रकारे ज्या नियमाप्रमाणे आम्हाला 10% 15% शासनाच्या सर्व पत्रव्यवहारामध्ये शासनाच्या जे रूल अँड रेग्युलेशन आहे त्यामध्ये शासनाच्या गॅझेटमध्ये आहे त्याप्रमाणे आम्हाला जी थकबाकी द्यायला प्रदान करायला पाहिजे ती थकबाकी आम्हाला देण्यात यावी. जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत, त्यामध्ये कुठेही आम्ही सरकारी नोकरीचा दावा केलेला नाही आहे. आमची फक्त एकच मागणी आहे, आम्ही आरोग्य विभागामध्ये जर आम्ही काम केलेलं आहे आणि जर आम्हाला आरोग्य विभागात जर फेटाळत असेल तर इतरत्र या सर्व गोष्टीचा कुठेही आम्हाला फायदा नाही. आणि ज्या प्रकारे आम्हाला जे फसवणूक केली शासनाने आणि कंपनीने केली, आमचा खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा जो कालावधी आहे हा कालावधी आम्हाला सांगणे अपेक्षित होते, परंतु आम्हाला 3 वर्ष वा 1 वर्ष असे कुठल्याही प्रकारचे सांगितले गेले नाही. आता विचारणा केली असता आता आम्हाला 2 वर्ष 2 महिने झाल्या कालावधीनंतर आम्हाला कळवण्यात गेलं आहे की आमचा जो कालावधी होता फक्त आणि फक्त 1 वर्षाचा होता. तर आमचा एकच प्रशासनाला एकच प्रश्न आहे, जर आमचा कालावधी 1 वर्ष होता आणि जर आम्ही 2 वर्ष 2 महिने केलं त्यामध्ये नाही आमच्यासोबत शासनाने कुठला करार केला आणि नाही उर्वरित कालावधीमध्ये कंपनीने दावा केला, आम्हाला नेमकं कळायला मार्ग नाही. आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणजे ॲप्रेंटिस आहोत की शासनाचे कर्मचारी आहोत हाही सुद्धा आमच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर शासनास मी एक सूचित करतो की जर आमचा आज 24वा आंदोलनाचा दिवस आहे, जर येत्या 3-4 दिवसामध्ये जर आमचा निर्णय लागला नाही तर हे जे आज आम्ही गांधीगिरी मार्गाने जे उपोषण आज आंदोलन सुरू केलं आहे हे कुठेतरी आमच्या अंगामध्ये भगतसिंगाचं रूप धारण करून याचा तीव्र निषेध, याचा तीव्र परिणाम हा सरकारवर आणि याची सर्वस्व जबाबदारी फक्त आणि फक्त सरकारवर असेल. कारण ज्या अर्थी आम्ही सरकारच्या ऑफिसमध्ये काम करत होतो, आम्ही जरी कंपनीचे माणसं होतो परंतु जो आम्हाला पैसा जो मिळत होता तो आम्ही शासनाच्या ऑफिसमध्ये काम करत होतो, आम्हाला प्राप्त निधी हा शासनाचा होता. त्यामुळे या सर्व बाबीवर जे नियंत्रण असायला हवं होतं ते निश्चितपणे शासनाचं असायला हवं होतं. ज्या प्रकारे आपण आता बघतोय कुशल कामगार म्हणून आम्हाला जे घेतलं पुन्हा आम्हाला अकुशल दाखवल्याने एका माणसाचे 2 कॉन्ट्रॅक्ट केले आणि अकुशलचे कुशल हा प्रकारे आमची अशी जे फसवणूक केली शासनाने आणि कंपनीने याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त शासन आहे. निश्चित रूप से म्हणजे निश्चितपणानं येत्या 2 दिवसामध्ये याचा निर्णायक लढा होईल. निर्णायक लढा म्हणजे मरो या करो, जिंकू किंवा मरू हे लाला लजपतरावांच्या वाक्यासारखं एक तर या 4,500 लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि BBMK संघ असोसिएशनच्या माध्यमातून यांना न्यायच मिळवून देईल, यांच्या हातात लेटर्स देईल. त्याचवेळी आपण मागं सरळ भले यात उपोषणाचा मार्ग अवलंबायला लागला तरी मार्ग अवलंबणार, पण आम्ही हिंसक वातावरण कुठेही करणार नाही. समाजाला जरी आम्ही आरोग्य विभागात हे लोक काम करत असले यांना समाजाची जाणीव आहे. आता 24 दिवस दखल घेत नाही तर इथून पुढलं आंदोलन उपोषणाच्या मार्गाच्या दृष्टीतून आम्ही निश्चितपणाने उग्र करू आणि यांना न्याय मिळवून देऊ. याला निश्चितपणानं देशाचे नेते आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, शरद जाणकार नेते, ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महबूबबाई शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य संघटनेची रुपालीताई लोंढे या सर्वांनी आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली. त्याही गोष्टीला आम्ही समर्थपणे त्याही माध्यमातून BBMK संघाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो, यांच्या व्यथा मांडल्या. साहेबांनी आम्हाला आदरणीय खासदार शरद पवार साहेबांनी वेळ दिली, व्यथा जाणून घेतल्या. निश्चितपणानं तुम्हाला न्याय मिळवून देऊ हा शब्द दिला. ही एक जमेची बाजू आहे, तो आशेचा किरण आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या कुठल्या अन्यायकारक गोष्टी होतात, कुठल्या एखाद्या घटकावर अन्याय होतो त्यावेळी न्याय देण्याची भूमिका ही देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे घेत असतात. निश्चित रूपाने या लोकांना न्याय मिळणार आहे. आता आम्ही 24 दिवस निकराचा लढा दिला, इथून पुढंही याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन BBMK संघ, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला काँग्रेस ह्या सगळं घटक आम्ही इथून पुढच्या काळात सरकारला दखल घ्यायला लागल अशा पद्धतीचं आंदोलन करणार. या गोष्टीवर आम्ही ठाम आहे आणि सरकारला याची दखलच घ्यायला लागल, सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय. आणि इथं त्या संबंधित खात्याचा आता मंत्रीच येऊन आम्हाला लेखी स्वरूपात जोपर्यंत देत नाही तोपर्यंत इथून एकही 4,500 पैकी किंवा आम्ही पाठिंबा दिलेल्या दोन्हीही पार्ट्या BBMK संघ, ऑल इंडिया एसोसिएशन, राष्ट्रवादी कांग्रेस ही हटणार नहीं। सरकार के सामने एक बहुत ही बड़ा विषय जो चिंता का विषय है, जो कहीं ना कहीं आप देख सकते हैं, एक युवाओं की आवाज़ 24 दिन से लड़ाई आरोग्य विभाग में कोविड के समय से लड़ने वाले जिन्हें कोरोना आयोद्धा के इसमें देखा जाता है, और कहीं ना कहीं ये आरोग्य विभाग में काम करने वाले लोग इन्हें हर किसी दूसरे डिपार्टमेंट में काम करने का कोई चांस नहीं है। और ऐसे में आज जो है इनको खासकर इस तरीके का आंदोलन अब देखना ये है कि इनकी इस धरने को कब सरकार गंभीरता से लेती है। सरकार को जल्द से जल्द इनको इन सब चीज़ों को गंभीरता से लेकर इनको जल्द से जल्द न्याय देना चाहिए। ऐसी तमाम खबरों से बने रहने के लिए देखते रहिए पवित्र समय न्यूज़।